आपल्या मराठी भाषेत म्हणायचं तर कातर वेळ, दिवे लागण्याची वेळ आता जवळजवळ काही मिनिटावर येऊन ठेपलेली आहे आणि अशा दिवे लागणीच्या काळामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे हे एका व्यावसायिक क्रिकेटपटूचं, व्यावसायिक कर्णधाराचं लक्षण आहे. गोलंदाजीसाठी ॲज युजल गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये कुडू संघाकडून खेळताना गोलंदाजीचा भार ज्याने समर्थपणे आपल्या खांद्यावर पेललेला आहे असा हा खेळाडू, हरवणारी खेळाडू, वेगाचा नवीन बादशाह शोएब, ज्याला क्रीडा जगतामध्ये मित्र परिवारामध्ये अव्वाची झाली, जिकडे तिकडे अव्वा. पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडनं अर्थात राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूला फेकून दिले स्क्वेअर लेग, पंचांच्या डोक्यावरनं चेंडू वेगाने जातो, सीमारेषे पलीकडे जातो की काय बघूया. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालेलं आहे, 3 धावा पळून काढल्या जात आहेत. पहिल्या चेंडू राखून टप्प्याच्या चेंडूला ज्या प्रकारे बॅकफुटला जात चेंडूला स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं फाईन लेगच्या दिशेने टोलवलं आणि 3 धावा पळून काढल्यात. पुन्हा एकदा शोएब अव्वा पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड विकेट षटकातला तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय. यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत, हात समांतर, धाव अवांतर. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 4 वर. साजिदने काय बेडरपणे, निडरपणे, निर्भयपणे गोलंदाजी करून अतिशय अटीतटीच्या क्षणी आपल्या संघाला सामना जिंकून दिला. पुन्हा एकदा शोएब मेमन उर्फ अव्वा, पुढचा चेंडू झेल उडतोय आणि इथं लेग गलीमध्ये शॉर्ट फाईन लेगला झेल घेत आहेत मुदस्सर पटेल. पहिला झटका बसतोय तो डीसीसी डोंगस्ते संघाला. वाडा तालुक्यातलं नैसर्गिक असं मैदान, असंच एक मैदान सिरसाडलाय. खेळपट्टी तिथली मैदान चांगलं आहे, परिसर आउटफील्ड सुद्धा सुंदर आहे, ग्रीनरी आहे. परंतु सिरसाड पट्ट्यामध्ये खेळताना सर्वात महत्वाचं म्हणजे उबदार आणि थंड हवा, जस्ट लाईक कुलू मनाली असं आपल्याला फील होतो. बघूया अव्वा, राईट आर्म राऊंड द विकेट पंचांच्या उजवीकडनं. पकडो कॅच, जीतो मॅच. अगदी निकेतने ज्या प्रकारचा उतावीळपणाचा, बेजबाबदारपणाचा फटका मारलाय, म्हणजे अगदी क्रिकेटमध्ये प्रशिक्षक जेव्हा झेलांचा सराव देतो आपल्या खेळाडूंना, अगदी झेलांचा सराव द्यावा इतका सोपा झेल हातामध्ये देऊन, शॉट एक्स्ट्रा कव्हरला देऊन दुसरा गडी बाद होतोय तो मला वाटते निकेत. फलंदाजीमध्ये डीसीसी डोंगस्ता संघाने आपल्या बॅटिंग लाईन मध्ये केलेला बदल महत्वाचा. डिस्ट्रॉयर फलंदाज रोहितला पुढे पाठवलाय आणि जो महत्वाचा त्यांचा जो फलंदाज आहे श्रेयस वैभव पष्टे, त्याला मात्र त्यांनी मागे राखून ठेवलंय. त्याने बघितलं की शोएब अव्वा सारख्या नामांकित गोलंदाजाच्या समोर त्याला धाडणं थोडंसं जिकरीचं काम आहे. आपला हुकमाचा एका गोलंदाजाचा कर्दनकाळ, द डिस्ट्रॉयर, द डॉमिनेटर, द किलर बॅट्समन श्रेयस वैभव पष्टे जेव्हा मैदानात येईल तेव्हा मात्र गोलंदाजांची दानादान सुरू करेल. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडनं. अपील केले जाते, जोरदार अपील केले जात आहे, परंतु अपिलाचा पंचांवर कुठलाही प्रभाव पडत नाही. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप बहुधा. आणि पंच छत्रपती शिवाजी महाराज पॅनलचे पंच आहेत, मुकेश बाईत असतील, मंगेश बाईत असतील, त्याचबरोबर प्रदीप भंडारी जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा असतात त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज पंच पॅनलचे
ही पंच मंडळी या स्पर्धेसाठी उपलब्ध असतात. पुन्हा एकदा शोएब बाबा लंबा चंबा बॉलिंग बाट राईट आर्म राऊंड विकेट पंतांच्या उजवीकडनं. चेंडूला उडवलंय, पकडो कॅच, झेल सुटलाय का, चौकार. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, निर्मनुष्य क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. अजूनही चेंडू शिल्लक आहे का? किती धावा झाल्यात या षटकात? 8 धावा झालेल्या आहेत. गडी बाद झालेला आहे 2. सूर्य मावळतीला झुंजू मुंजू झालं गड्या, झुंजू मुंजू झालं. कातर वेळ, सांज वेळ, दिवा लागणीची वेळ झालेली आहे. मंद मंद संधी प्रकाश निर्माण झालेला आहे. राईट आर्म राऊंड विकेट पंतांच्या उजवीकडनं. सुरेख चेंडू, फुल्लर लेनचा चेंडू, फलंदाजाला गर्भगळीत करणारा, फलंदाजाच्या बॅटला वाकुल्या दाखवत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. पहिलं षटक संपले, दुसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी. खरं तर नाईट टेनिस क्रिकेटला आम्ही जेव्हा स्वप्नील होतो तेव्हा अगदी स्कोरर पहिला चेंडू पडला की टायमिंग टाकून ठेवायचा आणि पहिल्या 15 मिनिटांमध्ये 4 षटकांचा सामना असेल तर पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झाली नाही तर पेनल्टी म्हणून एक बाहेरचा क्षेत्ररक्षक आत घेतला जायचा की जेणेकरून फलंदाजी करणाऱ्या संघाला त्याचा बेनिफिट भेटायचा. बावेगर सरपंच मयूर पाटील यांचं आगमन होत आहेत. अभि पाटील अंबिस्ता यांच्याकडनं, बिलोशी यांच्याकडनं शिवकृपा डीकेपी पावनी पाडवायचे त्या टेनिस महासंग्रामाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. अभि पाटील आणि उर्फ रुपेश पाटील यांच्याकडनं, अंबिस्ता यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. नवीन गोलंदाज येतोय निखिल, वेगाचा नवा बादशाह. राईट आर्म राऊंड, चेंडूला उडवलंय. चेंडू आमच्या समालोचन कक्षाकडे येतो. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 13 का? कोण आलंय? रोहित का? पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू सीमारेषे पलीकडे लगातार बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. धावसंख्या 17. निखिल वेगावर भर देतोय. वेगावर भर दिले, वेगावर भर देण्यापेक्षा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं फार महत्वाचं असतं. आणि जितक्या वेगाने तुम्ही गोलंदाजी कराल, तुमच्याकडे लाईन लेंथ नसेल तर चांगला सक्षम फलंदाज जर एकदा तुम्हाला रीड केलं की षटकार चौकाराचा पाऊस पडतो. दॅट्स द लाईन बॉय. खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू, बँक ऑन द टार्गेट. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18. बघूया पुन्हा एकदा निखिल या षटकामधला पाहता पाहता 5वा चेंडू मार्गस्थ करतोय. राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडनं. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार आणि फलंदाज होतोय बाद. डीप मिड विकेटला, अगदी सीमा रेषे नजीक, ज्या ठिकाणी विशाल पष्टेने झेल सोडला होता त्याच जागेवर मात्र विशाल पष्टे झेल देऊन बाद होतोय.
कितवा चेंडू शेवटचा का? पुन्हा एकदा निखिल या षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय, कारण 2 चौकार आलेत, पण एक गडही त्याने बाद केलेला आहे. राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडनं. एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती मला वाटते 19 आणि गडी बाद झाले ते 3 बाद 19. शेवटचा अनामारीचं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय बघूया. आणि अजूनही हार्ड हिटर फलंदाज जो सामन्याला एक हाती आपल्या बाजूने वळवतो असा श्रेयस मात्र अजूनही फलंदाजीसाठी आउट झाला का? अजित ज्याने अत्यंत अटीतटीच्या क्षणी आपल्या संघाला बेडरपणे, निर्भयपणे, अगदी बेफाम सुसाट वेगवान मारा करत SP बिलोशी संघाला स्पर्धेमधून बाहेर फेकलं. बघूया साजिद काय करतो या षटकामध्ये. लवली डिलिव्हरी, अनप्लेएबल डिलिव्हरी. साजिद वामन मूर्ती खेळाडू आहे. छोटा पॉकेट बडा धमाका, लिटिल पॉकेट ऑफ डायनामाइट. क्रिकेटच्या प्रत्येक अंगात परिपूर्ण खेळाडू. नो बॉलचा इशारा. बीमर, जस्ट लाईक अ बीमर. राईट आर्म फेकून दिलंय. फ्री हिटचा चेंडू होता. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या होते 22. पुन्हा एकदा कमळाकर पाटील इथे येत आहेत, बरोबर ना? त्यांचं आयोजकांचे दिन हार्दिक स्वागत. आइए पधारिए, तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. दिशाशे भटके स्वैर मारा, वेगावर भर द्यायचा प्रयत्नामध्ये चेंडू फलंदाजाच्या रडार मध्ये दिला. डावखुरा फलंदाज ज्याची ऑन साइड नेहमी तगडी असते अशा फलंदाजाच्या पाल्यामध्ये चेंडू दिला, रडार मध्ये दिला. ज्या ठिकाणी त्याचा अधिराज्य आहे त्याच क्षेत्रामध्ये साजिदने चेंडू दिला आणि चेंडूला सरळ पावनीपाडा संघ, पावनीपाडा जे स्टेशन आहे त्या स्टेशनच्या दिशेने भिरकावून दिलंय. 28 वर साजिदवर करारा प्रहार केला जातोय. जितक्या वेगाने साजिदने चेंडू टाकला त्या वेगाचा वापर करत समीर याने चेंडूला फेकून दिलंय. डीप फाईन लेगच्या डोक्यावरनं षटकार. बघूया साजिद काय करतोय. शफल झालेत ऑफ स्टंपच्या दिशेनं. दॅट्स द लाईन बॉय. आत्ता ज्याने गोलंदाजी केली दॅट्स द लाईन. अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी. बऱ्याच वेळा फलंदाज ऑफ स्टंपला शफल होतात आणि गोलंदाज असतो तो त्याच्या लेग स्टंपवर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी त्याच्या पाल्यामध्ये चेंडू टाकतात. मी तर म्हणे जितका फलंदाज ऑफ स्टंपला जाईल तुमची पिचिंग द लाईन ही त्याच्या पायावरच असली पाहिजे. पुढचा चेंडू लेच्या पेच्या आणि पुचार थ्रो, पॉवरलेस थ्रो. धावा झालेल्या 30. शेवटचा चेंडू. फायटिंग स्कोर तर नक्कीच उभारलेला आहे. शेवटच्या चेंडूवर जर षटकार हारला तर मग मात्र संघर्षपूर्ण मॅच नक्कीच होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. जे लुटतोय थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातो की काय बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव मिळते.
एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली ती 31 का? 31 झाल्यात. 32 धावांची गरज आहे. 32 धावा करताना कुडू संघाला घाम गाळावा लागेल, कारण दुसरी फलंदाजी आहे. बॅड लाईटला सामोरं जावं लागेल, परंतु बॅड लाईटचा आपल्याकडे कुठलाही पर्याय नाहीये. त्याच्यामुळे आशेल प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्हाला खेळावंच लागेल. जितक्या वेगाने क्षेत्ररक्षण लावलं जाईल तितक्या वेगाने फलंदाजाने सुद्धा आलं पाहिजे. 18 चेंडू आणि 32 धावा कुडू संघाला करायच्या आहेत. कुडू संघाची फलंदाजाची लाईन पाहिल्यानंतर मला वाटत नाही फार मोठ्या धावा आहेत, परंतु शेवटचं जे सत्र असतं त्याच्यामध्ये गोलंदाजासाठी हे मैदान नक्की लक्की ठरलेलं आहे. आणि डीसीसी डोंगस्ते संघाकडे चांगली गोलंदाजाची लाईन आहे. विशेषतः विशाल पष्टे, श्रेयस पष्टे, समीर भोईर यांचा मारा अतिशय संमिश्र मारा आहे. आतापर्यंत त्यांनी अतिशय वेगवान गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाच्या स्टार मास्टर ब्लास्टर फलंदाजांना त्यांनी काबूत ठेवलेलं आहे. मगाशी झालेल्या सामन्यामध्ये तुषार 11 आई गावदेवी देवघर संघाला काय जबरदस्त रोखलं त्यांच्या गोलंदाजाने. तर या 32 धावा करताना कुडू संघाला काय कसरत करावी लागते त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट मधला नवा आवाज मॅन फ्रॉम ओडोली स्वप्नील जाधव. सलामीची जोडी मैदानामध्ये मला वाटतं येते. मुदस्सर आणि त्याच्यासोबत कोण आहे? शोएब अव्वा. पूर्वार्धात आपण अडकमोल सर यांना ऐकलात. दरम्यान जिंकण्याकरिता इथून 32 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. सलामीचे शिलेदार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चेंडू द्यायचा. सलामीची जोडी यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत. कुठला फलंदाज असेल बघूया. मुद्दस्सर आणि त्याच्या साथीला मात्र जोडले गेले तर सोयब उर्फ अव्वा. तर गोलंदाजी ट्रॅकवर नो डाऊट आपण पाहू शकतायत. कुठला गोलंदाज इथून आणला जाईल. डीसीसी डोंगस्ते या संघाकडनं जिंकण्याकरिता 18 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं जात आहे. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय तर विशाल याला. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल सोयब. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. षटकातील पहिला चेंडू विशाल. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. चेंडू फेक येईल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. एकेरी धावीनिशी मात्र सोयब आपलं खातं उघडतोय. संघाचं सेव्हिंग अकाउंट इथून ओपन केलं जाईल. एक चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. बिनबाद 1. स्ट्रायकर एंडला फलंदाज नवीन फलंदाज आपण पाहतोय तर मुदस्सर पटेल. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला गेलाय. तिथे मात्र थर्ड मॅनच्या रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक जात आहेत. चांगल्या प्रकारचा एफर्ट म्हटला जाईल.
एकंदरीत मी तर म्हणेन चांगला प्रयत्न. एकंदरीत 2 धावा वाचवल्या जात आहेत आपल्या संघाकरिता आणि या 2 धावा नक्कीच महत्वाच्या असतील. एकंदरीत या 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलक 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 3. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा मुदस्सर पटेल. बघूया क्रिकेट पटलावरील एक मोठा नाव. यावेळी मात्र स्विचिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे मात्र पंचांचे बोट आकाशाकडे. या ठिकाणी संघाला
तर लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. दरम्यान नवीन फलंदाज साजिद खान याला आपण पाहू शकताय. जिंकण्याकरिता अजूनही 29 धावांचं आव्हान. पाहता पाहता या षटकातील 3 चेंडू हाताळून झालेत. 3 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा जोडल्या गेल्यात. नवीन फलंदाज साजिद खान मात्र चांगली गोलंदाजी केली जाते विशाल याच्याकडनं. बघूया षटकातील पुढचा चेंडू. राईट आर्म वर द विकेटचा मारा. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातो. मिड विकेटच्या दिशेकडे चेंडू तैनात केला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. दुसरी धाव घेतली जाईल का आणि चेंडू फेक येईल तोपर्यंत मला वाटते 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी धावीनिशी धाव फलक एकंदरीत 3 धावा आणि इथे मात्र ओव्हरथ्रोच्या रूपात किती धावा जोडल्या जातील बघूया. पंच एकंदरीत धावा किती या 5 धावा. या ठिकाणी 5 धावांचा बोनस दिला जातो कुडूस या संघाला. या 5 धावांच्या मदतीने आता मात्र धावफलक झपाट्याने वाढले जाईल. धावफलकाचा जर विचार केला गेला तर धावता धावफलक 8 या धावसंख्येवर. एकंदरीत 5 धावांचा या ठिकाणी बोनस दिला जातोय. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. या 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या जात आहेत. अंतिम 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतो. विशालेच्या गोलंदाजीचा विचार केला गेला तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हटली जाईल आतापर्यंत तरी. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहताय तर सोयाब उर्फ अव्वा. क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण मात्र लॉंग ऑफच्या रिझन मध्ये घेतला जातोय. खूप चांगल्या प्रकारची व्यूहरचना आपण या ठिकाणी पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू. ज्यावेळी मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. इथे मात्र आणखीन एक हादरा बसलेला सोयाबच्या स्वरूपात. ह्या कमांडीज आहे. नवीन फलंदाज या ठिकाणी शैलू याला आपण पाहू शकतायत. संपूर्ण जबाबदारी मात्र या जोडीवर असेल. इथून कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल. अंतिम चेंडू हाताळण्याकरता सज्ज होते गोलंदाज विशाल. त्याचा सामना करेल फलंदाज शैलू. चला सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. इथे मात्र पदतालिकेमध्ये थोडंसं फंबल होतंय विशाल याच्याकडनं. बघूया पुन्हा एकदा नव्या जोशानं नव्या उमेदीनं पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळून काढला जातो. चेंडूला बुडवलाय. इथे मात्र आणखीन एक हादरा बसलेला शैलूच्या स्वरूपात एफडीसी कुडूस या संघाला. या कमांडीज आहे. गेलं या षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद करण्यात यश येते गोलंदाज विशाल गेला. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपण पाहू शकतात परिवर्तन केलं जात आहे. श्रेयस याला आणलं जात आहे. मला वाटतं डीसीसी डोंगस्ते संघाचा हुकुमचा एक्का ट्रम्प कार्ड. त्यानंतर फलंदाजीमध्ये जर आपण बघितलं एफडीसी कुडूस संघाकडनं तर मात्र सोनू याची वर्णी लावली जाते. नवीन फलंदाजी ऍक्शन सोनू याला आपण पाहू शकतात. मात्र संपूर्ण पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. आता उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता बरोबर 12 चेंडू 24 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहताय तर साजिद खान. गोलंदाजी ट्रॅकवर श्रेयस. राईट आर्म वर द विकेटचा मारा.
यावेळी मात्र जोरकस मारला जातोय कव्हरच्या दिशेकडे क्षेत्ररक्षक तैनात. थोडंसं फंबल होत आहे आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो. एकेरी धावेचं परिवर्तन मात्र दुहेरी धावीमध्ये होत आहे. या दुहेरी धावीनेशी धाव फलक का दुहेरी फिगर अर्थात 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. जिंकण्याकरिता 11 चेंडू आणि 22 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूचा विचार केला गेला तर 2 धावा प्रत्येक चेंडूवर जोडावे लागतील. ज्यावेळी मात्र अक्रॉस द लाईन अप्रतिम फटका. एक टप्प्याखेरीचा चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या रिझनवर. दन 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 करीत सीमा पार येतोय चौकार 4. तर लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. अंधाराचं सावट या ठिकाणी पसरायला सुरुवात होती. त्या अनुषंगाने बघितलं तर कुठेतरी बॅड लाईटचा सामना आपल्याला करावा लागतोय. आता मात्र पूर्णपणे हाबी होताना आपण पाहू शकतात. या चौकाराच्या मदतीने धावफलक झपाट्याने वाढला गेलाय. 14 10 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण अजूनही. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू लवली डिलिव्हरी ब्लॉक मध्ये टाकला जातो. चेंडू अप्रतिम जागच्या जागेवर या ठिकाणी उभं केलं जाते. साजिद याला एक चौकार जरूर आला. त्यानंतर कमबॅक केला जातो श्रेयस याच्याकडनं. राईट ऑन द टार्गेट. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुण्याच्या चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. सजनी चली साजन के ससुराल येतोय मोठा तडाखा. षटकार 6. तर जिंकण्याकरिता बरोबर 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. आता जर मात्र कंपॅरिझन केलं गेलं अडकमोल सर तर इथून बरोबर 60 आणि 40 असं कंपॅरिझन केलं जाईल. म्हणजेच 60% आपण एफडीसी संघाला देऊया तर 40% आपण देऊया डोंगस्ते या संघाला. सामना स्पीडअप करायचा आहे. धावफलक 20 या धावसंख्येवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेकडे चेंडूला कट केला गेलाय. साजिद का बल्ला बोल रहा है. यावेळी मात्र टांगा पलटी घोडे फरार. चेंडू निघून जातोय सीमा पार येतोय चौकार. साजिद का बल्ला यहाँ पर बोल रहा है. या चौकाराच्या मदतीने धावफलक झपाट्याने वाढले जाते. तब्बल 24 धावा. या षटकामध्ये जर विचार केला गेला तर तब्बल 16 धावा खर्च केल्या जात आहेत. खूपच महागडा असं षटक. तर जिंकण्याकरिता 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक या षटकाचा विचार केला गेला तर श्रेयस पुनोचे एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. जिंकण्याकरिता बरोबर 7 चेंडू 8 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारला जातोय आणि इथे मात्र चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा सीमा रेषा पार चौकार 4. इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे. जर विचार केला गेला तर खूपच महागडं असं षटक. तब्बल 20 धावा इथून ठोकून काढल्या जात आहेत श्रेयस याला. आता जिंकण्याकरिता समीकरण शिल्लक राहते मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 4 धावा. 4 धावा 6 चेंडू. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. डोंगस्ते संघ कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. अंधाराचं सावट पसरायला या ठिकाणी सुरुवात होतीये. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतायत सोनू याला. मात्र इथून नक्कीच सोनू याची रणनीती असेल की एक धाव घेऊन स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली जाईल का. साजिद याला स्ट्राईकवर आणलं जाईल का.
गोलंदाजी ट्रॅकवर नो डाऊट समीर. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, इथे मात्र बाजार उठला, खेळ खलास. इथे मात्र विजयी होतो तो म्हणजेच एफडीसी हा संघ. अंतिम क्षणी मात्र